काहीच आता मी परत इकडे आलोय बघा या साईडला, तुम्हाला जे दाखवलं ना मग अशी तर ते आता ह्यांना सांगतोय मी पिक्चर मध्ये, तर यांना कन्फर्म व्हायला झाले अजून कशी करते समजलं का आता तरी आहे का हे तुम्हाला समजलं का? तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपला असा असणार आहे. आज आल्यात आपल्याकडे आत्या आणि तिची मुलं आल्यात, मुलं आणि मुली, तर गुजरातची. तर आता त्यांना घेऊन जायचं आपल्याला फिरायला कुठं तर मेनवली घाटावर जायचंय. तर त्याआधी आपल्याला आपली गाडी आली तर बुलेट, तर त्या गाडीत पेट्रोल टाकायला जायचे. तर आधी पेट्रोल टाकून येऊया आणि मग त्यांना घेऊन डायरेक्ट तिकडे जायचंय. तर आधी पेट्रोल टाकायला जाऊया, चला. तर गाईज आत्ता फायनली पोहोचलोय आता पंपावर आपण, आणि आता पेट्रोल भरूया आणि मग डायरेक्ट जाऊया तिकडे त्यांना घ्यायला. आता आपण पोहोचलोय अपार्टमेंटच्या इथे, आणि आता ह्यांना कॉल करायचा पहिल्यांदा. ए कुठे चालली फिरायला? बाय 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 कर बाय बाय. पुढे बघ पाण्यात. आता ह्यांना कॉल करूया, त्याशिवाय खाली येणार नाहीत. गाईज आता हे आलेत बघा, 3 जण. किती वेळ लावला आवरायला? प्रज्वल मग थांबते मी इथेच आपल्या घाटावर. चला जायचं. ओके सार्थक. तर गाईच आम्ही निघालो आता, आणि कोण आम्ही 3 जण एकत्र चाललोय, आणि ही 2 जण एका गाडीवर गेले, आणि आम्हाला 3घांना एक गाडी जायला लागले. पण ना विघ्नेश, बक्की जरा लास्ट ब्लॉग मध्ये यायला. चला गाईच आता पोहोचतोय आम्ही बघा, इथं बोर्ड लागले बाहेर, आणि इथून जायचंय आता, है ना. आम्ही आता पोहोचलो इथं, आणि पार्किंग मध्ये गाडी पार्क केली इथं, आणि आता तुम्हाला दाखवतो इथनं पुढचा एरिया कसा असणार आहे, आणि तुमचा म्हणजे इथून व्ह्यू कसा असणार आहे ते तुम्हाला दाखवतो. एक कसले इथं हे आहेत ते तुम्हाला जागा आहेत ते तुम्हाला दाखवतो आम्ही. या हे बघा, इकडे जे समोर दिसतंय ते ह्या साईडला पार्किंग आहे, आणि आता हे समोर तुम्हाला एवढं मोठं जे झाड दिसत असेल ते असं वाटतं ना एक हत्तीचं पाय असं वाटतं. ते जवळून गेल्यानंतर खूप खतरनाक दिसते गाईज. आणि आता आपण वाड्यापाशी पोहोचतोय. हा बघा, हा इकडं मेन वाडा आहे, पण आता तो बंद आहे काही कारणास्तव. आम्ही विचारलं इथं तर तो बंद आहे, त्यामुळं आता आपल्याला काय आत जायला येणार नाही. हा बघा, इथं आतमध्ये खूपच छान आहे, पण आता इथं काय बघू शकत नाही आपण. आणि आता इकडं ह्या वाड्यामुळं प्रदर्शनमुळं जास्त माणसं यायला लागलेत ना, त्यामुळे आता इकडं पण दुकानही झालेत. ते बघा, एवढे गाळे झाले तिकडे काहीच. आणि इथं जायला रोड बघा कसा आहे. हे बघा, इथं एक जुनं झाड, सगळ्यात जुनं झाड आहे गायचे. आणि हे पण कट्टा बघा ना, हे कसं आहे. इथं पायऱ्या आहेत मस्त मध्ये अशा. इथं आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही जर छावा पिक्चर जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला आता हे ठिकाण जे दाखवणार आहे मी समोरचं, हे समोरचं जे ठिकाण आहे ते तुम्हाला संगमेश्वर केलेलं असं समजेल. तर त्या ठिकाणी संगमेश्वर केलेलं, तर त्या ठिकाणी आम्ही आलो आत्ता. इकडं बघा सगळं मोकळं आत्ता. इथले समोरची झाडे कापले त्यामुळे असं वाटते. तर तिकडं जाऊया आपण एक ठिकाणी.
इकडे ह्या साईडला स्मशानभूमी पण आहे. आणि आता चला तुम्हाला त्यांच्यापाशी जाऊन भेटतो जाईल आता. ही जी नदी समोर तुम्हाला दिसते ती समोरची नदी आपली कृष्णा नदी आहे. आणि आता इथून तुम्हाला त्या साईडला जे दाखवतोय मी, ह्या साईडला बघा. तर हे तुम्ही जर छावा पिक्चर अख्खा बघितला असेल ना तर तुम्हाला समजेल की महाराज या ठिकाणावरून आपले नाही का ज्यावेळेस लढाई झाली त्या ठिकाणाहून ह्या ठिकाणाहून बाहेर आलते असा विषय होता इथं. तर आपण त्या ठिकाणी जाऊया. तिथं संगमेश्वरची जी लढाई झाली ती तुम्हाला जाऊन दाखवतो. आम्ही आल्या आत्ता जिथं जी लास्टची लढाई झाली त्या ठिकाणी. तिथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही. ते सगळेजण त्यांना घे गाईचं आता आतमध्ये आलो आम्ही. त्यांनी सांगितले आम्हाला शूटिंग नाही काढायची, तरी पण आम्ही आलो आता मंदिरात. सगळेजण त्यांच्यापासून आम्ही छुपून काढतो व्हिडिओ. त्यांना माहीत नाही ते बाहेर ओरडतात सगळ्यांना, पण आम्ही इथे काढतोय. जय शंकर. चला जायचं का वर बघायचं कसं आहे. चलो बाहेरचं बघूया. गाईच हे बघा शंकर कसं इथं. जाऊ दे आपलं बाहेर जाऊया. नाही तुम्हाला आता बाहेर दाखवतो. गाईज आता तिथून बाहेर आलो मंदिरातून आणि आता ते भाव पण गेले त्यामुळे आता जरा शूट करतो इथं. तर तुम्हाला इथलं कोणता पॉईंट मी दाखवायचा आहे तो तुम्हाला आधीच्या व्हिडिओत दाखवला आहे मी, पण आता परत एकदा तुम्हाला जे दाखवतो मी बॅक कॅमेऱ्यानं. तर तुम्ही नीट बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि इथं आता छावा पिक्चरची शूटिंग झाली का नाही हे जे डिस्कस इथं चालू झाले यांचं. तर आता हे ऑनलाईन बघते ते सगळेजण. तर आता तुम्हाला दाखवतो यांचं काय चाललंय ते. गणपती घाटावरती फक्त एकच झालं कन्फर्म झालं का काय आता काय माहिती समजलं नाही आठवलं. मूवी परत एकदा बघायची. मूवी परत एकदा. विघ्नेश तुला आठवलं? मला आठवलं की मला कुठं इथं झालेलं ती ना. अरे इथं नाही का तुम्हाला मी काय सांगतोय आता आठवलंय. आठवलं ना तुला आठवलं हिला आठवलं नाही. चालेल परत एकदा बघा. तू काय ऑनलाईन दाखवतो सगळ्यांना? नाही दाखवतो ना. खाली बघ. चला तर इकडे या साईडला बघा जे समज नदी दिसते आपले, तर ही कृष्णामाई नदी आहे. मागाशी तुम्हाला सांगितलंच मी. तर हे मागाशी ज्या मंदिरात गेलेलो ते मंदिर आपलं. आणि इथं जे समोरचं तुम्हाला मंदिर दिसतंय त्या साईडला, तर ह्या ठिकाणी मी माझ्या वाढदिवसाला तिथं झाड लावलेलं आहे त्या ठिकाणी. आणि इथं जे तुम्हाला दिसतंय ना बारकं, तर ह्यात काय आहे घंटा आहे. म्हणजे ती अशी घंटा उचलून आणलेली वाईमधून ती डायरेक्ट इथपर्यंत असं. तर चला आता जाऊया आपण, कारण की उशीर पण व्हायला लागलाय आणि अंतर पडायला लागलंय ना, त्यामुळे आपण जाऊया डायरेक्ट घरी. हे जायचं का? हळूहळू चला. काय हळूहळू चला, इथे शेवळ आहे ना. धीरे धीरे नको हळूहळू चला. इथं शेवळ आहे बघा. इथंच म्हणजे पाय बी घसरतं ना ते विषय होतो. म्हणजे पाणी साठून जास्त दिवस पाणी साठलं ना की ते शेवळ तयार होतं असं. ते काय बघायला नको, ते आपलं जाऊया. सगळ्यांनी पार केले फायनली आणि आता आम्ही निघालोय. काहीच आता मी परत इकडे आलोय बघा या साईडला. तुम्हाला जे दाखवलं ना मग अशी, तर ते आता ह्यांना सांगतोय मी पिक्चरमध्ये, तर यांना कन्फर्म व्हायला झाले अजून. कशी काढते विघ्नेश समजलं का आता तरी आहे का? हे तुम्हाला समजलं का? झोपलेलो मी. गाईज त्या साईडला आहे, त्या साईडला ते मंदिराच्या. तर तिकडं मागं जे म्हणजे मारून नाही का सैनिकांची लढाई झाली त्यानंतर जे मारलेले सैनिक होते त्यात आम्ही होतो. तर तिथं मी मागं होतो अशा ठिकाणी. तर यांना ती कन्फर्म हेच आहे ना झाले. आणि इथं लढाई करत होतो इथे. आगे आम्ही फिरायला आलतो. तर काय झालं तर सौरव काय म्हणाला की त्याचा इथं मित्र होता ना, तर ते म्हणला येतोय का? आम्ही म्हणलं चला. कुठला पिक्चर आहे आम्हाला माहिती नव्हतं. मग आता छावा होता ना, म्हणलं संभाजी महाराजांचा विचारित आपले जावं त्यात. म्हणलं दिसलो जास्त एवढं की काय म्हणलं. परत म्हणलं तुम्हाला विश्वास पटला असता परत आलेलं असं तुम्हाला सांगायला लागलं नसतं ना परत किंवा इथं आम्ही लढाई केली ह्या ठिकाणी एवढ्या. पिक्चरच्या वेळेस जर आम्हाला कळलं असतं ना ती अक्कल आली असती व्हिडिओ काढायची. नाही तर आम्ही तेव्हा फोटोही केला असतात. ओके तिथं समोर बसून मी त्याने माझा व्हिडिओ काढते. तर काय झालं, तू स्नॅप टाकू होता ना, म्हणलं उगाच सगळं स्नॅप व्हायरल होतं. आधीच पिक्चरच्या आधीच जर सीन कळले तर
मग तो रिलीज झाला असतं उगाच पिक्चर मग बघायला हे झालं नसतं ना. की तुम्ही हा सीन करताय ते पिक्चर मध्ये पण ते आम्हाला माहिती होतं ना. पण ते सांगणारच नाही यार. अरे तसं काय विषय झाला. पिक्चर माहिती नव्हता ना. हा ते माहिती नव्हतं फक्त आधी काय विषय होता. आधी मी 2-3 पिक्चर मध्ये गेलो ना. पण ते हे केलं नव्हतं. काय करत होते यार? काय इथंच की शेवटची लढाई झाली मग पकडलं संभाजी महाराजांना. ओके इथून पकडून जे नेलं का नाही महाराजांना ते इथून पकडून नेलेलं सगळ्या मग संभाजी लास्ट आम्हाला आम्हाला संभाजी महाराजांनी मारलं. तर आता अंधार पडलाय खूप. तर आपण जाऊया आता डायरेक्ट घरी. आणि घरी जाता आता बघू ह्यांना काय खायचं असेल तर खायला घेऊया. नाहीतर आता डायरेक्ट जाऊया आपण घरी. हा, दिसला मला. हा. हे बघा मग हा का तोंड लपून बसलेला? अगं आता पोहोचले आम्ही इथं. आणि यांना सोडताना इथंच ती थांबणार आहेत नाच. चल ना. आम्ही पण येऊयात. तर गाईज फायनली आत्ताशी घरी पोचलोय. आणि आत्ताशी घरी पोचण्याचं कारण म्हणजे तिथे थोडा वेळ पाऊस पडला होता त्यामुळे तिथे थांबलेलो आम्ही. तर ते सगळं जाऊ द्या. तुम्हाला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.